नमस्कार, मी सुनीता. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी बिर्याणी बनवणार आहे, चिकन बिर्याणी म्हणजे दम बिर्याणी चिकन. तर त्यासाठी साहित्य लागणार आणि अगदी छान आणि बाहेरून आपण आणतो त्याच्यापेक्षाही सुंदर लागेल आणि त्याच्यापेक्षाही छान लागेल अशा पद्धतीची मी आज दाखवणार आहे. तर मी त्यासाठी बघा बिर्याणीचेच हे तांदूळ घेतलेले आहेत 1 किलो. तर प्रमाण आपल्याला 1 किलोचं दाखवायचं आहे. आता हे 1 किलो तांदूळ घेतलेत आणि हे आपला घरचा लाल तिखट मसाला आहे. हा बिर्याणी मसाला आहे. आपले काश्मीरी लाल तिखट चमचा 1 घेतलेला आहे. आवडीनुसार आपल्याला हळद टाकायची आहे. हळद घेतलेली आहे थोडीशी. मीठ चवीनुसार आपण टाकूया. लिंबू आहे हा एक. हे जिरं घेतलेलं आहे मी, साधंच जिरं आहे. हे आपलं तूप आहे आणि हा गरम मसाला हा पण मी घरी बनवलेला गरम मसाला आहे. आणि हे तमालपत्र, काही आपलं खडे मसाले आहेत. दालचिनी 4 तुकडे, मिरी आणि लवंग असे मी 4 तुकडे हे घेतलेले आहे. आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे दही लागणार आहे. तर दही मी साधारणतः म्हणजे हे पाऊण वाटी घेतलेलं आहे. आणि आंबट घ्यायचं नाही, साधंच आपलं नॉर्मल असेल ते दही घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे आपल्याला चिकन महत्त्वाचं म्हणजे धुवून वगैरे व्यवस्थित याला घेतलं आहे. हे 1 किलो आहे. 1 किलो तांदळाला 1 किलो चिकन लागतं. हे असं आपलं साहित्य आहे. व्यवस्थित असं मी जास्त बारीक नाही करायला, जास्त मोठं नाही करायला, असं म्हणजे जसं ते दुकानवाल्यांनी दिलेलं तसंच मी ठेवलेलं आहे. तर आपले हे 1 किलो चिकन आहे. तर बघा आता हे तांदळाला ना आपण जवळजवळ आपल्याला 1 तास तरी आपण असंच पाण्यात टाकून ठेवूया. असं जरी 1 तास नसेल तरी अर्धा तास तरी ठेवायचं. म्हणजे कसं आपल्याला भात फुलून येईल त्यासाठी आपण 1 तासभरसाठी तरी ठेवूया. आता आपल्याला हे चिकन आहे. तर हे चिकन आपल्याला ह्याला छान असं आपण आपलं जे साहित्य आहे ते लावून आपल्याला पूर्ण 1 तास पाऊण तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण हे आता पाऊण वाटी आपले हे दही आहे हे पूर्ण लावून घेऊया. दही आंबट जास्त नसावं, असं जास्त म्हणजे नॉर्मलीच मी सांगितल्याप्रमाणेच असं साधंच घ्यायचं. आपण मीठ आवडीनुसार टाकून घेऊया, जास्त टाकायचं नाही. हळद अर्धा चमचा टाकून घेऊया. आपलं काश्मीरी लाल तिखट आपण 1 चमचा टाकून घेऊया. आपण लाल तिखट 1 चमचा टाकून घेऊया. 1 चमचा आणि थोडंसं जास्ती. गरम मसाला मी थोडासा अर्धा चमचा घेतलेला आहे बघा, जास्त पण घ्यायला नाही. आणि हा बिर्याणी मसाला आपण अर्धा चमचा टाकूया. असं आपलं साहित्य आता त्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे. आपण आता एकसारखं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता तिखट कसं तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. असं आता हे मिक्स करून घेतले. तर आता आपण थोडासा ह्याच्यामध्ये पुदिना टाकून घेऊया आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि ह्या आपण मिरच्या आहेत ना, ह्या मी 2-2 भाग करून घेतलेत बघा असं. तर आपण ह्या मिरच्या 4 त्याच्यामध्ये टाकून घेतलेत. मिरचीमुळं कसं छान असं म्हणजे आपल्या बिर्याणीला खूप छान असं स्वाद येतो. आणि हिरवी मिरची असली ना टेस्ट पण खूप छान होते. असं काहीतरी वेगळी अशी टेस्ट होती. तर आपण ह्याला 1 तास ते पाऊण तास आपण ठेवूया. जेवढा वेळ आपल्याला भेटतो ना तेवढा ठेवूया आपण. आता बघा मी पूर्ण 1 तास ठेवला होता. तर 1 तास आपला पूर्ण झालेला आहे बघा. मस्त आता एकसारखं झालेलं आहे. तर आपण आता चालू करूया बिर्याणीला. आता एक साईडला बघा मी भांडं असं मोठं घेतलेलं आहे. कारण कसं आपल्याला 1 किलोचं बनवायचं आहे म्हटल्यानंतर भांडं मोठंच लागणार. तर पाणी पण मी अर्धं भांडं सरं घेतलं आहे बघा. तर हे पाणी जास्त ठेवायचं, पाणी कमी ठेवायचं नाही, कारण आपल्याला तांदूळ त्याच्यात उकळून छान काढायचे आहे. असं त्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्त ठेवणं गरजेचं आहे. आता बघा छानसं आता पाणी आपलं गरम झालेलं आहे. तर आपलं गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण 3 ते 4 लवंगा टाकून घेऊया आणि मिरी 3-4 टाकून घेऊया. आणि आपलं हे तेजपत्ता पण 2 पानं आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये कसं होतं आहे छान असं भाताला म्हणजे शिजतो ना, त्याला छान असं सुगंध पण येतो आणि मस्त असं सुटसुटीत पण होतो आपला. आता हा अर्धा लिंबू पण आपण टाकून घेऊया. छान उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हे सोडायचं आहे, तांदूळ सोडायचे आहेत. आणि हे आपण 1 पळी तेलाची टाकून घेऊया, कारण भात आपला सुटसुटीत होईल मग तेलामुळे. असं आता आपल्याला आता उकळी येते बघा थोडी थोडी. आता पाणी पण आपलं गरम आहे हे बघा, दिसतच असेल तुम्हाला. पूर्ण अशी उकळी आली ना मग पटकन आपल्याला तांदूळ सोडून घ्यायचे आहेत.
हे बघा आता आपण तांदूळ सोडूया. खाली बसायला नाही पाहिजे तांदूळ, पटकन असं उकळीमध्ये यायला पाहिजेत. छानसं असं आपण त्याला अर्धवट शिजवून घेऊया पटकन. आपण मीठ टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, अर्धा चमचा सारं. छान आपण अर्धवट 80% म्हणजे आपण ह्याला तांदळाला शिजवून घ्यायचं आहे. आपला भात शिजेपर्यंत आपण चिकनला शिजवून घेऊया. आता बघा मी कढई ठेवली. आपण आता तेल सोडून घेऊया. तेल थोडं, कांदा आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे. तर आपण तेल सोडून घेतलं बघा. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. फुल गॅस ठेवला आहे बघा मी. फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा आता आपला कांदा छान असा सोनेरी कलर आलेला आहे बघा, बदामी कलर. तर आपण असाच काढून घ्यायचा. आता पटकन काढायचं, जास्त हे करायचं नाही. बघा आता छानसा आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे. अर्धवट असं शिजू द्यायचं आणि पटकन आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण असं पाणी गळू द्यायचं. छान सुटसुटीत झालेला आहे बघा आपला. छान होतो असं, म्हणजे लिंबूनी तेल वगैरे टाकलं ना की खूप छान होतोय. असं पूर्ण गाळायचं. तर मी असं पूर्ण गाळून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपण चिकन शिजवून घेऊया. आता आपला भात तोपर्यंत थंड होऊ दे. तर हे बघा आता हे तेल थोडंसं जास्त आहे, तर आपण तेल थोडंसं काढून घेऊया. एवढं आपल्याला लागणार नाही, त्यासाठी आपण थोडंसं काढून घेऊया. आता आपल्याला एवढं तेल पाहिजे आहे बघा. साधारणतः म्हटलं तर ह्या 2 पळ्या आहे तेलाच्या. आपलं तेल छान गरम झाले बघा. आपण आता जिरं सोडून घेऊया. हे आपण गरम मसाला जो घेतलेला आहे खडा मसाला तो टाकून घेऊया. पुन्हा थोडासा कांदा घालूया. जास्त नाही घालायचा, थोडासा. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूया. आपण चिकनमध्ये टाकलेलं नव्हतं. याच्यात छान असं परतवून घेऊया. आता आपण चिकन सोडून घेऊया. छान असं परतवून घेऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये. आता आपण छान असं परतवून घेतलंय बघा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. असंच आपण ह्याला पूर्ण शिजेपर्यंत चिकन 10 मिनटं तरी आपण शिजवून घेऊया छान असं. तर आपलं आता चिकन बघूयात शिजले काय. बघा छान असं मस्त घरभर सगळा सुगंध येतोय बघा, मस्त असं. आणि आपलं चिकन पण हे बघा हे सुटले म्हणजे शिजलेलं आहे. एक दाखवते तुम्हाला. हे बघा छान असं शिजलेलं आहे. आता आपण दम द्यायला चालू करूया. बिर्याणीला दम द्यायचा आहे, तो आपण देऊया. आता आपण गॅस बंद करूया. आता बघा हे मी भांडे घेतले. तर या भांड्यामध्ये आता आपल्याला आपण पुन्हा आपण व्यवस्थित असं चिकन वगैरे ठेवून दम देऊन घ्यायचं आहे. आपण खाली थोडंसं तूप सोडूया, चिकन खाली लागणार नाही. मग आता आपण चिकन सोडून घेऊया. आपण आता साईडला ठेवूया. आता आपण हे जो शिजलेला भात आहे तो आता थंड झालेला आहे, तर आपण असं सोडून घेऊया. मस्त किती भात शिजला आहे बघा आपला छान. आता बघा मी आता अर्ध्याच्या जास्तच मी भांड्यामध्ये लावून घेतलेला आहे. तर आपण आता पुन्हा आपण चिकन सोडून घेऊया. बघा आता मी आता दुसरा थर मस्त असं चिकन लावून वगैरे घेतलेला आहे. आता आपण हो जो तळलेला कांदा आहे ना तो छान असं सोडून घेऊया. आणि पुन्हा आता आपण हे आपलं शिजलेला भात लावून घेऊया एकसारखं असं. आता बघा पूर्ण असं मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे भात शिजलेला. बिर्याणी म्हटल्यानंतर आपल्याला तूपची गरजच आहे, तर आपण छान असं तूप सोडून घेऊया. तुपाशिवाय मजाच नसती ना, म्हणून तूप आपल्याला लागतंच. आपण पुदिना सोडून घेऊया. कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आपण कोथिंबीर पण सोडून घेऊया. आणि हा आपला तळलेला कांदा पण मस्त किती आहे बघा, छान असं कुरकुरीत झालेलं आहे बघा, मस्त एकदम. आता हे बघा मी ह्याच्यावरती छान असं कलर यायला थोडंसं दूध आणि केसर असं अर्धा तासासाठी मी भिजत ठेवलेलं. छान असं आपल्या बिर्याणीला कलर येईल. आपण आता गॅसवरती ठेवूया. तर बघा आता आपल्याला इथे ना आपली वाफ जाऊ नये म्हणून मी थोडंसं ओला केलेला आहे.
आणि ओला केलेला आहे त्याच्यावरच मी टावेल असा गोल ठेवलेला आहे, कारण त्याच्यातनं हवा जाणार नाही, तरी पण आपण हवा जाईल म्हणून असं व्यवस्थित हे केलेलं आहे. त्याच्यातनं आपल्याला एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये आतमध्ये ती छान आपली बिर्याणी व्यवस्थित एकसारखी शिजून येईल असं. आता आपण गॅस चालू केले आणि तवा ठेवलेला आहे. बघा इथे तवा ठेवलेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला 5 मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर. हे बघा आता मी तव्यामध्ये ठेवलंय. 5 मिनटं आपल्याला मस्त असं छान 5 मिनटं फुल गॅसवर ठेवूया, नंतर 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं. आपली मग बिर्याणी रेडी होईल. तर बघा आता आपली बिर्याणी रेडी आहे. आता मी 5 मिनटं फुलवर ठेवलेलं, 10 मिनटाच्या वर म्हणजे 10-12 मिनटं तरी मी स्लोवर ठेवलेलं आणि असं टॉवेल लावून व्यवस्थित ठेवलेलं. बघा तर आपली आता कशी झालेली आहे ती बघूया खोलून. बघा असं टॉवेल मस्त बसलेलं आहे बघा. तर बघूया आता आपली बिर्याणी. वाव मस्त बघा किती छान आहे. थंड करायला मी 10 मिनटं ठेवलेली असं. तर 10 मिनटांनी आपली परफेक्ट बघा एक असं व्यवस्थित किती झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून पण दाखवते. तर बघा आता एक असं भात पण असा सुट्टा झालेला आहे बघा. आणि बिर्याणी तर एकदम असं सुगंध येतोय घरभर अख्ख्या. आणि आपण हे जे घातलेलं होतं बघा त्याच्यामुळं कलर पण किती छान आलेला आहे. असं तुम्हाला मी आतून दाखवते किती छान आपला मस्त असं बिर्याणी व्यवस्थित अगदी गरम गरम आपली बिर्याणी तयार आहे. तर माझी बिर्याणी तयार आहे बघा. दम बिर्याणी अगदी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. आणि खरंच तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला बी विसरू नका. धन्यवाद.